विवेकानंदांचा जो गुण आहे तो हा गुण महत्वाचा आहे की त्याला उत्तर मिळाल्याबरोबर ते समर्पित झाले आणि म्हणाले ठीक आहे, तुम्ही बघितताना मला दाखवाल का या प्रश्नाचं उत्तर काय होतं की तू साधना कर, तू तपश्चर्या कर, तुम्हाला समर्पित हो. आणि मग विवेकानंद तिथे त्यांना पूर्ण समर्पित झाले. पूर्ण समर्पित झाल्यानंतर सगळ्या विवेकानंद जीवनाचा आध्यात्मिक प्रवाह हा सुरू झाला. त्याच्या आधी विवेकानंदांच्या जीवनात ते मेधावी छात्र होते, बुद्धिमान होते, तरल क्षमतेचे बुद्धीचे होते आणि दैवजात काही गुणसंपदा त्यांच्यात होती, ती नाकारण्याचे कारण नाही. पण या सगळ्यांचा परिपुष्ट त्यांनी काय केला तर तो परिपूर्ण समर्पण म्हणजे प्रश्न विचार म्हणजे रामकृष्णाच्या परीक्षा घेतल्या, एक नाणं घेतलं ते त्याच्या चांदीखाली ठेवलं, त्यात त्यांना झटका लागला आणि ते म्हणून काय त्यांनी उचललं आणि कोण ठेवलं. मग नरेंद्र बाहेर मागणं होताच, काढून बघत होतात, मग त्याला खात्री पडली नाही बा हे खरंच या मोहापासून सगळ्यात दूर आहे, धनापासून दूर आहे, धनाचे यांना काही लोभ नाही. अशा पद्धतीने काही परीक्षा घ्यायच्या. पण ज्यावेळेस त्यांना असं कळलं की यस हे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतात, त्या क्षणी ते परिपूर्ण समर्पित झाले. त्याचे तरुणाचा स्वभाव असतो बंड करायचं, पण त्या बंडानंतर त्या बंडातून जे काही मिळेल, जे काही दिसेल त्याला समर्पित होणं असं नसतं. तो ठीक आहे, कळलं मला, आता मी जातो घरी असं म्हटलं तर ते विवेकानंद झाले नसते. तर त्यांनी स्वतःला समर्पित करून त्या ध्येयाप्रमाणे त्यांनी स्वतःचं जीवन रचना आणि कार्य उभं केलं. त्यात त्यांच्या जीवनाची महत्ता आहे ती आपण सगळ्या तरुणांनी समजून घेतली.